नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण धाबा स्टाईल दाल तडक्याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी 1 वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, 2 टेबलस्पून हरभरा डाळ, सर्वप्रथम आपण या डाळी धुवून घेऊ. आता आपली ही डाळ धुवून झाली आहे. आता आपण यात पुन्हा पाणी टाकून ही डाळ अर्धा तास भिजण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ. आता येथे कुकरमध्ये अर्धा तास भिजवून घेतलेल्या डाळी, दोन ग्लास पाणी, आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ, एक टीस्पून हळद, 2 तेजपान, 1 टेबलस्पून गावरान तूप. आता आपण या कुकरचे झाकण लावून या कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊ. आता आपला कुकर थंड झाला आहे. आता आपण कुकरचे झाकण काढून चमच्याच्या मदतीने डाळ चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता डाळीला फोडणी देण्यासाठी येथे मी गॅसवर कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यात 1 टीस्पून जिरे, 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा. या कांद्याला आपण लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ. आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग आला आहे. त्यात आपण 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, आता आपण यामध्ये 1 मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, आता आपला टोमॅटो चांगल्या प्रकारे तळला गेला आहे. त्यात आपण मसाले टाकून घेऊ. 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून धने पावडर. आता आपण हे मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले जावे यासाठी मी हाताने त्यावर पाणी शिंपडून घेत आहे.
आता आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत. त्यात आपण शिजवून घेतलेली डाळ टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तुम्हाला जर आवश्यकता वाटल्यास तुम्ही यात थोडे पाणी टाकू शकता. आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ, एक टेबलस्पून किचन किंग मसाला, भाजून घेतलेली कस्तुरी मेथी, आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपली डाळ बनवून तयार आहे. आता आपण डाळीसाठी लागणारा तडका तयार करून घेऊ. तडका तयार करण्यासाठी येथे मी फोडणी पात्रात तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण 1 टीस्पून जिरे, 1 सुकी काश्मीरी लाल मिरची. आता आपण गॅस बंद करून घेऊ. तेल थोडे गार झाल्यानंतर त्यात आपण 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर. आता आपण हा तडका डाळीवर टाकून घेऊ. आता आपली रेस्टॉरंट किंवा धाब्यावर भेटते तशी दाल तडका बनवून तयार आहे. जर दाल तडक्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.